फ्युचर आहे. 10वी-12वीचे विद्यार्थी त्यांचं मोल्डिंग ह्याच वयामध्ये आपण जर योग्यरित्या करू शकलो, तर त्याचा फायदा आपल्याला जिल्ह्यामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्राला, देशाला मिळतो. तर त्यांची मोल्डिंग जी आहे ती ह्या वयात झाली पाहिजे. त्यांना कुठल्या दिशेने उद्या वाटचाल करायची आहे, त्याची संधी उपलब्ध कशी होईल, त्याच्यासाठी आमच्यासारख्या का राजकारणी जर कामाला आले, तर अशा कार्यक्रमाला जास्त फायदा होईल किंवा होतो. आणि विद्यार्थ्यांना पण एक एक प्लॅटफॉर्म मिळतो, एक कौतुकाची थाप मिळते. तर त्या अनुषंगाने असे कार्यक्रम सन्माननीय सीताराम गावडे साहेबांनी घेतले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो. ऑपरेशन टायगरची चर्चा शिवसेनेकडनं होत असते. त्याच पार्श्वभूमीवर उद्या उद्धव ठाकरेंनी आपल्या निवासस्थानी खासदारांची बैठक ठेवली. कसं पाहताय? ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण त्यांच्या बैठकांमध्ये किती आमदार खासदार जातात हे एकदा मोजून बघा. आता विश्वास राहिला नाही. ते नेहमी मिटिंग लावतात. मागे पण तुम्हाला आठवत असेल, आता एक 10 दिवसापूर्वी मिटिंग लावली. अनेक खासदार उपस्थित राहिले नाहीत. मग मिटिंग पुढचे पोस्टपोन करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. आणि ऑपरेशन टायगर हे काय एका महिन्यात चालू आहे, दुसऱ्या असं काय विषय तो नाही. आमच्याकडे सातत्याने इन्कमिंग सुरू आहे. सगळ्यांना आमच्या पक्षामध्ये येण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यांना माहिती आहे कामं होतात या पक्षामध्ये. सन्मान्य शिंदे साहेब 24 तास अवेलेबल आहेत. संघटनेचं पाठबळ मिळतं. कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना पसरलेली आहे. अशा संघटनेमध्ये त्यांना काम करायची इच्छा आहे. आणि आता दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे आता काहीच नाही. सगळी भांडी रिकामी झालेली आहेत. देण्यासारखं काय नाही, लोकांकडे काय नाही आणि संपर्कही नाही. कधीतरी एका महिन्यातून बाहेर यायचं ह्याला पक्ष म्हणत नाही. आणि ते लोकांच्या आता तिकडे असणाऱ्या लोकांचं लक्षात आलेलं आहे. राजकारण्यांना जागा फुकट देऊ नये हे असताना काही जण नगर परिषदची जागा फुकट मिळावी म्हणून छापी बनवून देतात असं मी म्हणतो. मी जे पत्रकार परिषद काही लोकांची बघितली, आपण सत्तेमध्ये एकत्र आहोत ह्याचा तरी भान ठेवला पाहिजे होता. एक, आपण काय आरोप करतोय, तर तुम्ही जमीन मागता. कोणाकडे मागता? शासनाकडे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर शासनाकडे जमीन मागता, तर तुम्ही रीतसर पैसे भरा ना. अच्छा, तुम्ही तिकडे क्लासेस चालवणार, त्याच्यातून उत्पन्न कमवणार, त्या उत्पन्नातून तुम्ही परत काय शासनाला देणार आहात का? तर नाही. मी रोजगार तयार करतो. अरे उद्या कोणी येईल सांगेल की मी 250 मुलांना नोकऱ्या देतो, मला भूखंड द्या. असं देता येतो का? शासनामध्ये अशी पद्धत नाही किंवा कुठेच अशी पद्धत नाही की पहिलं मला द्या, मी हे देतो. अरे देतो, देणं भागच आहे. हे प्रकार बरोबर नाही. आणि जो रेट रेडी रेकनरचा असेल किंवा त्याच्या पलीकडचा असेल, तुम्ही रीतसर बसा, चर्चा करा. ही पद्धत कुठली की मला फुकट द्या? असं फुकट कोणाला देत नाही. तर एक शिक्षकी शाळा जी आहे आपल्याकडे, फार कृषी मंदिर आहे. बहिणी परवा शिक्षण मंत्र्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष खेचलेलं आहे. तर आपण दोघेही या भागातले आमदार आहात. एक शिक्षकी शाळेचा प्रश्न जो आहे जटिल आहे, तो सोडवण्यासाठी आता अधिवेशन सुरू होणार आहे 22 तारखेपासून. मी आणि केसरकर साहेब त्याच्यावरती मार्ग काढू. लेखी स्वरूपामध्ये तुमच्याकडे जे आलंय ते लवकरात लवकर आमच्याकडे द्या. त्याचा फॉलोअप आम्ही घेतो. साहेब, ऑपरेशन टायगरवरच राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी एक असा मोठा दावा केलाय की ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून ते पूर्णत्वात गेले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील त्या दिवशी ऑपरेशन पूर्ण होईल. एकदम बरोबर. शुभेच्छा. तसं होणारच आहे. कुडाळमधील ते मच्छिंद्र कांबळे यांनी नाट्यगृहासाठी 10 कोटी तर मामा वरेकर नाट्यगृहासाठी 10 कोटी असा एकूण 20 कोटीचा निधी प्राप्त झाला. हो, मी सन्माननीय शिंदे साहेबांचे आभार मानतो. आणि हा जो विषय होता हा गंभीर विषय होता. मागच्या काही सोशल मीडियाच्या काही बातम्या झाल्या त्याच्यावरती आणि लोकांनी टीका, कारण का मागच्या 10 वर्षामध्ये त्याच्यावरती कसलंही काम झालं नाही. म्हणून मामा वरेरकर सभागृहासाठी आणि मच्छिंद्र कांबळी सभागृहासाठी 10 कोटी रुपये सन्मान्य शिंदे साहेबांनी, राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी मला दिले, मतदारसंघासाठी दिले. त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी गरज ओळखली आणि त्या गरजेपोटी आज ते आम्हाला पैसे ऑफिशियली मिळालेले आहेत. आणि आता लवकरात लवकर ते काम सुरू होईल आणि लवकरात लवकर संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुती सरकारमध्ये डावलले जात असल्याचे राजकीय वर्तुळ हे आहे. विशेषतः पक्षातील महत्वाचे निर्णय, बैठका आणि काही अधिकृत कार्यालयांमध्ये त्यांना अपेक्षित स्थान न मिळाल्यामुळे यावर कोण बोलतंय हे? कोण बोलतंय? बोलतंय कोण ते तरी सांगा. भाजपकडून असं बोललं जातं. कुठे? नाही नाही, असं बघा, तुम्हाला मला ऑथेंटिकेट करावं लागेल की हे बोलतंय कोण.
तोपर्यंत